कारण एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय बाईचं लागतं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माय झाले त्यांना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं. ही ताकद त्यांच्यात होती. दादा इतकं देतो ना परमात्मा. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली नाही वनात जाऊन. फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीला मस्तक लावलं. त्या ज्ञानेश्वर माऊलींना आईचं स्थान दिलं. इतकी कृपा केली. अहो आम्ही त्यांच्या चरणाला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणाला मस्तक लावतो का? तर आम्ही त्यांना मस्तक. किती करावं नोहे सारिता. अधिकार नसताना पात्रता नसताना इतकं दिलं देवाने. प्रसिद्धी, ऐश्वर्य, स्वाभिमान आणि सगळ्यात मोठं समाधान. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बायोलॉजिकल सूत्र, केमिस्ट्रिकल सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे अध्यात्म आहे. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण परिस्थिती अशी आहे या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवल्याशिवाय. ती जनाबाई म्हणतं ते खोटं नाही. पुण्यवंत पाताळी लोकी नेला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दैवार, धुंद झाला तुझा दैवार, धुंद झाला तुझा दैवार, धुंद झाला तुझा दैवार. विनंती आहे आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई जागा. चोरणी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भाता, चोरणी सगळ्यांना दोन्ही भाता, चोरणी सगळ्यांनी सगळ्यांना दोन्ही भाता, चोरणी सगळ्यांनी 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 सगळ्यांना दोन्ही भाता. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाई आता जागा रे भाई जागा, आता जागा रे भाई. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी 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 जग जागे जग जग जागे जग जागे बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. उठा की जे माय बाप कैसी लागेली झोप, उठा की जे माय बाप कैसी लागेली झोप. हुजूर जाबनिया एवढी चुकवाची खेप, हुजूर जाबनिया एवढी चुकवाची खेप, हुजूर जाबनिया एवढी चुकवाची खेप, हुजूर जाबनिया एवढी चुकवाची खेप चुकवायची. कुठं जायचंय? गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे हरी
वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा. एवढं जमलं मिठी पडली आपोआप देव तुमचा होणार आहे. पण हे सगळं जमण्यासाठी माझे चित्त तुझे. पण हे इतकं बेकार आहे. माकडाला दारू पाजली, लक्षात आहे ना? कुणाला पाजली? दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पळन. मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्याते. विचार करा ते माकडाचे काय हाल होतील. एवढं मन चंचल. पण जसं देवा तुला पाहिलं माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया 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 मिठी पडली पंढरी तुझ्याकडे गेलं देवा. आता देह जाओ अथवा पांडुरंगी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. आता दुसरं काही करायला आवडतही नाही, करावंसं म्हणायला मन ऐकतही नाही. आणि एवढं झालं मग देवा आमची अवस्था. देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो. माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. तुझ्या दारी आलो आणि सामर्थ्यानं मला माझी ओळख व्हावी. आणि ही सगळी ओळख पटण्यासाठी मला सामर्थ्यानं मन ताब्यात घेणं गरजेचं आहे. मग आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक राहिला. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी. लवण मीठ कुंजरे हत्ती. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला आणि माघारी आणला. आला का? अगदी तसं नोहे सारिता लवण मिळविता. आमची अवस्था तशीच झाली. कारण मन तर तुझ्या जवळ आहे, राहिलं ते फक्त शरीर आहे. अहो तिथंही आलो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. आणि एकदा जाईन गे मायतया भेटेन माहेरा. मग काय सर्व सुकृताचे फळ मी लाहीन कधी क्षम मी देईन. क्षमा मी देईन नाहीये बरं का ते लय हारीपट खतरनाक म्हणतात. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन क्षमा मी देईन पांडुरंगा. बापरकमा देववर विठ्ठलाचे भेटेन आपल्या शेवेसाठी करणे ठेला. अर्थ किती चुकीचा निघतोय तो. संसाठी मी देवाकडे गेलो, देवाला भेटलो आणि देवासारखा झालो. सम सारखं देवासारखं होणं आपल्या समसाठी करोनी देवानं मला देवासारखं केलं. कधी केलं? जाईन गे माय जेव्हा मी नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या सुख देईल विसावा. अशी अवस्था माझी झाली. लय सोपं आहे दादा. देवाचं नाव काही पाप बीप देत नाही. काल वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही हां पुण्यच देत. फक्त आहे ना काही नियम पाळा. तुळशी माळ गोपीचंदन हृदयी कळवळा. गण लावाय मागं पुढं बघत जाऊ नका. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँगमधला आहे. नेमका पुरायचा आहे का जाळायचा आहे एवढा तरी मिळ त्याला लागावं. अशा हिशोबानं आपलं गंध लावीत जा आहे की नाही. ह्या गंधात एवढी ताकद आहे ना. करंगळीचं शेजारचं अनामिका नावाचं बोट जेव्हा इथं स्पर्श होतं तेव्हा माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते. इट इज सायन्स. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक. इडा
पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडे गंबसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. त्याच्यापेक्षा हरिमुखे जेवढी ताकद याच्यात आहे तेवढीच ताकद याच्यात आहे. पण हे करत असताना काही नियम 29 उपवास वैष्णवाने केलेच पाहिजे. 20+9 वैष्णव, त्यामध्ये 24 एकादशी, 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री, हे 5 पर्व आणि 24 एकादशी. 15 दिवसाची 1, महिन्याच्या 2. आणि नीट सांगते, मांसाहारा इतकं चुकीचं काही नाहीये. विनंती आहे, महिनाभर कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा, टेम्पर लो राहील. हे जी ठोक्यात बायकोगार करता ना ती व्हायचं नाही. तिचं बी ऐकून घ्याचाल काय म्हणते नेमकं. हे जे हाय टेम्पर असतं ना कायम, शब्दाला जो राग येतो ना तो आहारामुळे. इट इज सायन्स. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी योग्य खाणं ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, नाही ते खात जाऊ नका. तर्री तर्री वाढ म्हण, त्या तर्रीनं तर काटा काढला तुमचा. सजने रसा रसा वाढ, रशामुळं तर वाटोळं झालं जिंदगीचं. तुम्हाला खरं सांगते, देवान माझं ऐका. आई शपथ मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्या. माय मावले हो, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. ना, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला सुद्धा असं टुबुक पडू देणार नाही महाराज. असं काकडा करणाऱ्याचं असं फुललं पाहिजे, सोमवारी मटण करणाऱ्याचं असं वाळलं पाहिजे महाराज. त्यानं किती दुसऱ्याच्या हिरीचं पाणी चोरून घेऊ द्या, त्याचं काय फुलू द्यायची नाही. देवान माझं ऐका आणि ऐकणार माझं देव. फक्त देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्हीच माझं सांगतो. तुम्हासी भजारे नाही तरी गेला, एवढा लांब कशाला इशारा लावायचा. तुम्हीच ऐका हो का, विनंती माझी. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाची वृद्धिंगता झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्यायला लेकरू माझं. घरात रोज 4 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या गेल्या. हरिपाठाचा 1 तरी अभंग म्हणला गेला. मी म्हणते जमेल तेवढं रोज 1च ओवी वाचा, रोज पण वाचा. दादा इतकं देतो ना परमात्मा. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली नाही वनात जाऊन. फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीला मस्तक लावलं. त्या ज्ञानेश्वर माऊलींना आईचं स्थान दिलं. इतकी कृपा केली. अहो आम्ही त्यांच्या चरणाला मस्तक लावलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणाला मस्तक लावतो का, तर आम्ही त्यांना मस्तक. किती करावं नोहे सारिता. अधिकार नसताना, पात्रता नसताना इतकं दिलं देवाने. प्रसिद्धी, ऐश्वर्य, स्वाभिमान आणि सगळ्यात मोठं समाधान. हे जे सुख आहे ना, 22 तास आम्ही प्रवास करावा आणि 2च तास कीर्तन करावं. पण त्या कीर्तनात उभा राहिल्यावर असं वाटतं महाराजाकडं बघून एखादा एनर्जी ड्रिंक घेऊन आलता काही. ताकद कळतीये का तुम्हाला? ही जे ताकद आहे ना ते व्यासपीठात आहे. आमच्या विनंती मुलींनो, काय हरकत आहे कंठी घालायला? कंठी म्हणजे कंठाच्या जवळ चिटकून जी तुळशीची माळ असते तिला कंठी म्हणायचं. मी मुलगी म्हणून सांगते, तुमच्या गळ्यात जर एखाद्या मुलाने तुळशीची माळ बघितली ना, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पॉझिटिव्ह होईल. एवढी सामर्थ्य त्या गळ्यात तुळशीच्या माळेत असते. एखादी गळ्यात तुळशीची माळ असणारी मुलगी बघावी, मुलगा त्या मुलीकडे वाईट नजरेनं बघणार नाही, बघणार. पोरांनो, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ दिसली ना, एखादा शत्रू जरी आला तरी तुमचं वाटोळं करणार. तो विचार करेल, हे ज्या बापाचं लेकरू आहे तो साधा, ही माफ करीन पण ते इठेवरचं सोडायचं.
किती संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवसही येईल फक्त वैष्णव. काहीच देव तुम्हाला वेगळं करणार, फक्त इतकं प्रेम करा, जीव दिला, जीव गेला तरी चालेल पण नामस्मरण सोडायचं, विश्वास कमी होऊ द्यायचा. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. कीर्तन नामदेवरायांचं, ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता ही न कीर्तन करायची ना आम्ही काय करायचं, लोकच होती. तुम्ही काही करा बरं, लोक बोलतातच. आता एवढा सुंदर जरी संकीर्तन सोहळा गेली 24 वर्ष बोराटेदादा करत असतील तरी अख्खं गाव चांगलं म्हणीन असं 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असते, नगराध्यक्ष पैशाचा उता आलाय, कुठंतरी खर्चायचं. अरे पैसा खर्चायला लय वाट आहे त्या. मी तर म्हणते पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावं कळलं नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. पैसा खर्चायचाच तर अवघड आहे, कमवायचं काय अवघड आहे. माणसाचं कर्म सत्य असला की पैसा आल्याशिवाय राहत, तो खर्चायचा अवघड आहे. माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो, लक्ष्मी कुणाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही, तो तसाच असतो. लक्ष्मी येऊनही जर तो माणूस परमार्थ करतोय तर अर्थात त्याचे संस्कार प्रबळ. देवाला विसरत नाही म्हणजे प्रारब्ध चांगलं. मी म्हणलं ना माणसं गोळा करायची अवघड नाही. दादा कशी होतात गोळा, येडी आहेत लोक या विषयाकडे. हे करणं गरजेचं, पण हे प्रत्येकाच्या डोक्यात येत नाही रे. मी म्हणते कोणी दाद देवो न देव, हे जे व्यासपीठ उभा आहे ना यात खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा आहे तो विठेवरचा मालक त्या प्रत्येकाचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. जो सामर्थ्याने या व्यासपीठात सामर्थ्य देतो. सुरुवात आहे रे, खूप फळ असणार आहेत याची. अजून या विषयाकडे खूप ताकद आहे या व्यासपीठात, करून बघा. चला, लोक बोलतातच. लोक म्हणले कान्होपात्रेला तुम्ही कीर्तन भजन करावी, ऐकावी. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं कान्होपात्रेनं. ज्ञानदादा काय चूक आहे माझी, तुम्हीच म्हणता ना जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित. मग परमार्थ करताना जात कुळ गोत्र बघून करायचं का. माझं प्रारब्ध प्रबळ नव्हतं की माझे आईबाप वैष्णव आहेत, पण मला कर्म जर प्रबळ करायचं असेल, मला वैष्णव व्हायचं असेल तर हरकत आहे. इतकं बोलतात लोक, नको वाटतो हा जीव. माऊलींनी सांगावं ऐकत असाल माझं तर ऐका, देवाच्या दारापर्यंत मी नेतो पण तिथून महागारी यायचं नाही, हे वचन मात्र पाळा. दृष्टी न फिरे. कान्होपात्रेला सांगावं पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. बिदरचा राजा राजगादीवर तेव्हा होता, पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू तो पहिला कर्नाटकाचा, नंतर पंढरपूर महाराष्ट्रात आलं. त्या राजाने बघितलं किती सुंदर स्त्री आहे, एवढी देखणी आहे, गोंडस आहे, सालस आहे. कोणाची आहे, वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं कुठं नाचते, दरबारात ये, राणी म्हणून ठेवेल, बोलव तिला. येत नाही, वेश्येचा असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जीवाचा आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार, माऊलींचं वचन आठवलं, काही झालं देवाचं दार सोडायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता माझे चित्त तुझे मिठी पडली. आपोआप कान्होपात्रा भगवंताला समप्रिय झाल्या. कान्होपात्रींनी विचार केला आता मी जर देवाच्या चरणावर थांबवायचं असेल तर मला शरीराचा त्याग करावा, कारण लोक असं थांबू देणार. कान्होपात्र्यांनी एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला. एवढा परमार्थ प्रबळ असावा देव वेगळं करत. तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरं इथंच मिली. लोकच रती काय बोलावं त्याला. त्यात अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल.
याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. कान्हो पात्रेजवळ रात्रभर अनंत ब्राह्मण थांबले. जगाचा अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्हो पात्र गेलात का पंढरपूरला? मरायच्या आधी जात जा. तसं गाव नाही दुसरं. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर तेव कोठे, मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मज देत बरी दाखवा दिनाचा सोयरा. फार प्रेमळ येतं असं पंढरपूर. दर्शन रांगेनं कधी घेतलं तर झाडाची फांदी आडवी लागते बघा तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढं जाता येत. तो कान्हो पात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे. नामदेवरायांनी एकदा विचारलं, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं? कोण आहे छटछूट पोरगी? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून? नाही हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. एवढा जीव माझ्यावर जीव दिला पण संतांचं वचन मोडलं. एवढं ज्याला जमलं, तुम्ही सांगा काय अधिकार कमी राहिला? विठ्ठलाच्या आधी नामदेव पायरीचं दर्शन आहे, काय अधिकार कमी राहिला? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. प्रत्येक दिवस सण आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. धरणी दरी पिके गाई ओळीला म्हशी, राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, आम्ही गाऊ ओविये. दळीता कांडिता जेविता गबाई. एवढं आम्ही केलं की आमच्यातून देवात अंतर राहत नाही. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? हरिमुखे. कसं करायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम जय सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. खाली कोणी घ्यायला सांगितले? असं द्या, घेतले ते घ्या. तुम्ही कुठं ऐकाय बसले? बोलल्यावर झोंबन, पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुम्हाला एक सांगू, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. कीर्तन मोठं असतं. हे जे आम्ही पदव्या लावतो ना, हे समाज प्रबोधनकार, हे ते डुस्कन हुस्कन, काय खरं नाही. 1 मिनिटाची रील बघून 99% कीर्तन तसंच असतं असा भ्रम करून कधी कीर्तनाला यायचं? कारण सोशल मीडियाच्या कीर्तनात आणि प्रत्यक्षाच्या कीर्तनात जमीन आसमानचा फरक असतो. टीव्हीत दिसण्यात आणि समोर दिसण्यात पण फरक असतो. काही माणसं, बायका मला तोंडावर म्हणतात, टीव्हीत लय चांगलं दिसता, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथे बऱ्यापैकी खोटंच. सोशल मीडियावरची बऱ्यापैकी माहिती खोटी असते. व्यक्तीला जज करत जाऊ नका. जोपर्यंत त्या व्यक्तीशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती चांगली की वाईट ठरवायचं नाही. लय अवघड आहे लोकांचं.
लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का? लोक जगूच देत नाही बाबा. लोकांचं लई अवघड आहे. जॅकेट घातला तरी प्रॉब्लेम आहे, साडी नेसली तरी प्रॉब्लेम आहे. पण एक लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी कीर्तन करणारी मुलगी आहे, मुलगा आहे, प्रसिद्ध आहे का प्रसिद्ध नाही आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हा सगळा विचार न करता कीर्तन करणारा एक वैष्णव आहे या नजरेनं बघाल त्या दिवशी कीर्तन कळेल. उगाच हे हा चांगला हा मोठा, याचं कीर्तन चांगलं झालं याचं नाही झालं, काही नाही. कीर्तन कीर्तन असतंय, एवढंच आहे. चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण, अठराही पुराण, याच्या पलीकडे काही सत्य नाही. विनंती आहे जे सत्य आहे ते स्वीकार, अवघड करू नका. लोक लई विचित्र बोलतात. एवढा पैसा घेता, करता काय, ठेवता कुठं? मी शिवलीला पाटील, मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. लॉचं लास्ट इयर आहे माझं. आम्ही कॉलेजेस करतो, शिक्षण घेतो, पण या सगळ्यामध्ये एक मात्र खरं, आम्ही कीर्तनकार आहे यात नवल नाही. कारण आमचा बाप माळकरी, आज्जा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. म्हणून हे व्यासपीठ आम्हाला भेटलं, कारण अखंड वैष्णव कुळात जन्माला आलो आम्ही. वेगळं असं काही नाही आहे. जसं तुमची मुलं एखादं गाणं ऐकलं की त्याची ॲक्टिंग करून दाखवतात, तसे अभंग आम्हाला ऐकून ऐकून पाठ झाले. कारण आमच्या घरात हरिपाठ नाही असा एकही दिवस आमचा बापाने आयुष्यभर काकडान हरिपाठ केला. कीर्तनकार नव्हते, पण भजन मात्र इतके गोडपेटी वाजवतात माझे बाबा. आणि मी जी काही सामर्थ्यानं उभा आहे ना इथं, नजरवर करून एवढी बोलते ना, माझ्या आईवडिलांचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून निर्भीडपणे समाजात उभी राहते. हे सगळं सामर्थ्य माझ्या आईवडिलांमुळे. तसं तर मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. ट्रोलिंगच्या काळामध्ये असं वाटायचं जीव दिलेला बारा कशाला करायचं हे सगळं. पण तेव्हा माझ्या आईवडिलांनी सांगितलं, जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तुझं चुकलं तोपर्यंत तू खचायचं नाही. ज्या दिवशी आम्ही तुला म्हणलो तुझं चुकलं, तू व्यासपीठावर उभा राहायचं नाही. म्हणून उभी आहे. सगळे माझ्या आईवडिलांची, माझ्या गुरूंची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. या विषयाकडे पहिली 15 वर्ष लोक पैसे देत नव्हती, मागितलं तरी देत नव्हती. जेव्हा प्रसिद्धी आली तेव्हापासून लोक पैसे द्यायला आता देते ती, आता देतात. पण पैसे आल्यावर कळलं जे माऊली म्हणतात ना ते खरं आहे. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्याला मिळालं आहे त्यातला 50% वाटा तरी धर्मासाठी जावा. म्हणून मी शिवलीला पाटील एकही रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार ना अनुदान ना ट्रस्ट, फक्त कीर्तनाचं मानधन, त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया नाही. या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये आज सामर्थ्यानं मुली सांभाळते. आणि स्वाभिमानानं सांगेल, माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. पुणे लातूर बायपासलाच विश्व माऊली शिक्षण संस्था आहे. ज्ञानोबाऱ्यांचंच नाव आहे. कारण एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय बाईचं लागतं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माय झाले त्यांना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं, ही ताकद त्यांच्यात होती. पण विनंती आहे, सगळं होतं, फक्त झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंत वाकवा. मोठी झाल्यावर वाकवायला गेलात तर वाकत काय होते तुम्हाला सांगते, येगळं निघा आणि येगळं निघून संसार बघा. ते नाथ बाबा म्हणतात मी नाही महाराज बरं का, अशी अवस्था होते. वेळ आहे तोपर्यंत, वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा. एकदा हे जमलं नो हे सारिता, एकदा योग्य वयात परमार्थ केला की पुन्हा कुणी वेगळं करू शकत आहे तोपर्यंत. विठो पाय रखो माय हरी 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 जय 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 जय. विठो पाय रखो माय हरी 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 जय 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 जय. विठो पाय रखो माय
हरि जय शोभा रघुमान हरि जय हरि जय हरि जय 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 अनिल भाऊ जय 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 जब्बार कुमार जब्बार कुमार बोला पुनरी कमल सुंदर नामचिंतनाचा अट्टहास गेली 24 वर्ष चालू असलेला हा सोहळा सुंदर असं देखणं डोळ्याचं पारणं फेडणारं साईबाबांचं मंदिर सुंदर नियोजन अगदी सात्विक वातावरणामध्ये चालू असलेला हा सोहळा सुंदर टाळकरी गोड गायनाचार्य सोपान महाराज संजय महाराज अगदी गोड सुंदर जगाच्या मालकाने ज्यांना कंठ दिला चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा अगदी गोड सुंदर पखावात ज्यांनी वाजवला हरिभक्तपरायणी कृष्णा महाराज चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या आमचे दादा ज्यांच्याकडे आम्ही भोजनासाठी गेलो अगदी गोड सुंदर स्वभाव सगळ्या वारकरी संप्रदायाच्या माणसाशी संलग्न चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या उपस्थित सर्व टाळकरी नका 2 मिनिटं बसा माझ्यासोबत आलेल्या मुली तुम्ही सर्व ग्रामस्थ पंचकृष्टील मंडळी उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार विनिकरी दादा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमस्व अगदी पंढरपूरचा मालक सेलूमध्ये येऊन सर्वांना कृपांकित करावा एवढं सुंदर नियोजन या बोर्डे दादांनी केलं चरणावर साष्टांग दंडवत काही चुकलं असेल तर क्षमस्व सगळी सेवा तुमच्या चरणी समर्पित सेवेला विराम ज्ञानेश्वर कोणी फक्त 5 मिनिट थांबा 2 मिनिटं सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहातील आजची कीर्तन रूपी सेवा श्री हरिभक्तपरायण कुमारिका शिवलीलाताई पाटील बार्शीकर थोडं फक्त 5 महाराजांनी या ठिकाणी वेळेत येऊन कीर्तन रूपी सेवा केली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद उद्या रात्री ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये श्री हरिभक्तपरायण सौभाग्यवती रुपालीताई सवने परतूरकर यांची कीर्तन सेवा होईल उद्याच्याही कीर्तन सेवनाचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा नम्र विनंती